नमस्कार, मी सोनकांबळे लालबा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढं अशाच नवीन तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत राहतील. तर महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये फक्त तेच महिला पात्र आहेत ज्या महिलांची वय 65पेक्षा कमी आहे आणि 21पेक्षा जास्त आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे महिलांची के-वाय-सी करणं चालू आहे ते सर्व महिलांची के-वाय-सी करणं चालू आहे का? नाही. जे महिलांचे पैसे चालू आहेत त्यांना के-वाय-सी करायची काही आवश्यकता नाही. पण ज्यांचे हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर यांचे रुकलेले आहेत त्यांनाच फक्त के-वाय-सी करण्याची संधी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला के-वाय-सी करताना जे पर्याय चुकीचे निवडले होते, जसं होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय निवडले होते. आणि जे महिला के-वाय-सी करायच्या राहिल्या होत्या त्यांच्यासाठी अजूनही के-वाय-सी करायची चालू झालेली नाही. म्हणजे जे नवीन महिला आधी महिला के-वाय-सी करायच्या राहिल्या होत्या त्यांना के-वाय-सी करायची परत संधी दिलेली नाही. त्यांना संधी कमीत कमी अजून 1-1.5 महिन्यानंतर बहुतेक दिली जाईल. अजूनही काही त्याचा जी-आर आलेला नाही. जे महिला राहिल्या होत्या त्यांच्यासाठी तर अजूनही चालू झालेले नाही. पण ज्यांची के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी फक्त के-वाय-सी चालू आहे. तर जे महिलांची के-वाय-सी करायच्या राहिल्या होत्या त्यांना काय दाखवलं जाते सिस्टीमवरती, हा क्रमांक के-वाय-सीच्या दुरुस्ती यादीत नाही. म्हणजे जर तुम्ही कोणतीही के-वाय-सी जर केली असती तर कमीत कमी दुरुस्तीच्या यादीत तुमचं नाव आलं असतं. जसं अंगणवाडी सेविका यांच्याकडं नाव आलं असतं. पण तुमचं कुठंच नाव नसल्यामुळं जर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जर नाव नसेल तर महत्त्वाचं म्हणजे तर ती यादी येण्यासाठी भरपूर अजून टाईम आहे. तर जेव्हा नवीन यादी येईल किंवा नवीन लोकांना जे राहिले होते महिला त्यांना परत के-वाय-सीची संधी दिली जाईल. पण आत्ता तरी सध्या फक्त ज्या महिलांची चुकीची के-वाय-सी झाली होती किंवा जे त्रुटीमध्ये आले होते फॉर्म, जसं की त्यांच्या वयामानानुसार किंवा त्यांनी होयच्या जागी नाही निवडलं, फक्त त्यांचीच के-वाय-सी करणं चालू आहे. धन्यवाद.